मिनिट तो गोल राऊंडच्या पुढून टर्न मारलास ना? हा मग मी मागे आहे मी येतो थांब. रिॲक्शन बघा पोरांची गाडीमध्ये. सकाळीचा हा व्ह्यू कसा दिसतोय बघा, भारी एकदम. आता कोल्हापूरमध्ये अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं, ज्योतिबाला गेलो. पेट्रोल घेतलेलं आहे आता उधारीवरती 4 लिटर 120 रुपये लिटरला पडलाय मला पेट्रोल. पुढे पेट्रोल पंप आहे, तेव्हापर्यंत चालेल असं पेट्रोल टाकून घेतलं इमर्जन्सीला. नशीब इथे तरी मिळाला, नाही तर आता गाडी बंदच पडली असते. घाटातून तेवढी विदाऊट चालू करता आणली म्हणून ते तेवढं तरी पुरला पेट्रोल, नाही तर प्रॉब्लेम झाला असता. पेट्रोल पंप आलेला आहे आपला. बघू इथे जीपे चालते का? जीपे चालू आहे ना? ओके. फुल केली आता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता कोल्हापूर पर्यंत ड्रायव्हर तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण आता ऑलमोस्ट 150 किलोमीटर राहिलेला आहे प्रवास आपला. तर बघू, चुकून लागलं तर आता कुठेही भेटेल पेट्रोल, काही प्रॉब्लेम नाही. पण माझ्या मते होऊन जाईल यामध्ये. रस्त्याला इज्जत, रस्त्याला नजर नको लागायला. मालवणला गेलेलो तेव्हा रस्ता खूप खराब होता, तर खूप वेळ लागला पोहोचायला आम्हाला. यावेळेला रस्ता खूपच चांगला आहे. आपले मित्र परत एकदा पुढे गेलेले आहेत, त्यांना परत एकदा आपण कॅचअप करू. मजा तर खूप आली, एवढा प्रवास केला पण काही वाटला नाही या बाईकवरती. मला वाटलं खूप त्रास होईल या बाईकवर, असं होईल. ओके सध्या तरी पाय पण दुखत नाही आहेत, रस्ता पण चांगला आहे म्हणून त्यामुळे पण असू शकतो. या रस्त्यावर काय प्रॉब्लेम येणार आहे सांगा? एवढा स्मूथ रस्ता चाललाय, जास्तीत जास्त हात दुखतील थोडेसे, बाकी तर काय नाही. आणि एवढा पण लांबचा प्रवास नाही आहे, 300 किलोमीटर. ठीक आहे ना. आता मध्ये थांबलेलो 1-2 वेळा म्हणून काय वाटणार नाही. आत्ता व्ह्यू सांगा कसा आहे ते. मी एनडी फिल्टर लावले आता आणि गोप्रोची पण सेटिंग थोडी चेंज केली आहे, तर व्ह्यू कसा आहे ते सांगा. तुम्हाला एनडी फिल्टरची पण सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर सांगा मला, ती पण एक बनवतोच मी. काय झालं याला, असा का कट मारून गेला? मी फक्त थोडा वेळ चेक केलेला एनडी फिल्टर लावून रायडिंगच्या आधी, तर व्ह्यू तर चांगला येत होता. तर तुम्हाला बघा कसा इफेक्ट येतोय, मोशन ब्लर वगैरे सगळं व्यवस्थित येते का? एनडी 64 लावलेला आहे मी आता फिल्टर. आता 32 लावून बघितला तर एवढा खास व्ह्यू मला वाटला नाही. 64 जरा जास्त चांगला येत होता. कुठं आहेस? टर्न मारलास काय? कुठे थांबलो हो पुढे मी. पुढे गेलास का तू? एक मिनिट. हॅलो
येते काय करा तो गोल राऊंडच्या पुढून टर्न मारलास ना हा मग मी मागे आहे मी येतो थांब तिथं हा थांब तिथे मी आलोच कधी गेलास पुढं तू अरे मी थांबलो तुझ्यासाठी ठीक आहे आलो 120 किलोमीटर बाकी राहिले आपले थोडासा रस्ता चुकलेलो मी म्हणजे खालच्या रोडनी गेलेलो मी मेन हायवेने जायला पाहिजे आता युटर्न मारला आणि मेन हायवेला परत आलो जवळजवळ 200 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट झालेला आहे आपला तरी अजून व्यवस्थित वाटते काही प्रॉब्लेम नाही काही लोड नाही आहे म्हणजे या गाडीचा पण मला तेवढा एक्सपिरियन्स आला ही गाडी ही लॉंग राईड साठी पण चांगली आहे याच्यापेक्षाही जास्त लॉंग राईड आपण करून बघू 400-500 किलोमीटर तर आपल्याला समजेल की या गाडीवरती लॉंग राईडचा एक्सपिरियन्स कसा आहे ते ठीक आहे आता जास्त बोलता येणार नाही गाडी फास्ट आहे आवाज तुम्हाला नीट येणार नाही त्यामुळे आपण नंतर पुढे बोलू सिटीमध्ये गेल्यावर ओनली 80 किलोमीटर शिल्लक राहिलेला आहे आपला रस्ता बघू आता अजून मित्र पण माझे आले नाहीत मागून थोडी गाडी स्लो घेऊ ते आपल्या सोबत आले की मग नंतर पुढे जाऊ थोडा फास्ट जाऊ म्हणजे थोडं येऊ दे त्यांना जवळ व्ह्यू कसा दिसतोय नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा फिल्टर मी अजून चेंज नाही केलेला आहे तोच लावलेला आहे असं वाटते थांबावं लागेल त्याच्यासाठी पुढे लांबपर्यंत दिसत नाही आहेत खूपच फास्ट आलो एक कुठे शॉप दिसेल ना तिथे थांबतो कसं थंडा बिंडा जरा पियायला आता गरमी वाढली थोडी ना सकाळी काय एवढं वाटलं नाही आता कसं जास्त ऊन पडलंय तरी पण नेहमीपेक्षा तरी कमी वाटतोय एवढं पण वाटत नाहीये 68 किलोमीटर बाकी आता 98 टेम्परेचर आहे ट्रॅफिक होता म्हणून जरा गरम झाली बाईक 10-15 मिनिटं तरी ट्रॅफिक होता कशी तरी काढली बाबा साईड बाईक होती म्हणून काय प्रॉब्लेम नाही 4 व्हीलर वाल्यांचं तर काय खरं नाही बाबा 50 किलोमीटर बाकी थोडा थांबलेलो फ्रेश झालो कोल्ड्रिंक्स पिली जरा बरं वाटतं आता तर फक्त एकदा पेट्रोल भरून घ्यावं असं मला वाटतंय ते आहे का नाही माहिती नाही ते चालू होते अजून काम चालू आहे तिथे विचारलं मी एकाला तर बोललं 5 किलोमीटर आहे इथे बघू आता 5 किलोमीटर तसं काय पेट्रोल आहे आपल्याकडे खूप पण भरून घेतलेला किती बरा असतो काय प्रॉब्लेम झाला पुढे काही सांगता येत नाही काहीतरी घासल्याचा आवाज येते बाईकला काय घासते काय ते चैनचा आवाज येते समजत नाही आता कोल्हापूरमध्ये गेल्यावरतीच बघू कसला आवाज येते रिॲक्शन बघा पोरांची गाडीमध्ये तीन किलोमीटर बाकी आता आपण डायरेक्ट महालक्ष्मी टेम्पल जवळ चाललोय गाडी एवढी गरम झाली ना पायाला चटके बसते चटके कधी जाऊन गार हवा खातोय आणि फ्रेश होतोय असं झालंय नशीब जास्त ट्रॅफिक नाही आहे नॉर्मल आहे म्हणजे गाडी थांबत नाही आहे कंटिन्युअसली चालू राहते म्हणजे काय प्रॉब्लेम नाही आता मित्र पुढे जाऊन थांबलेत मला वाटतंय ते पोचलेत तर त्यांना आता भेटू आपण तिथे आणि तिथून रूम बघू राहायला कुठे काय सोय होते का आपली जवळपास रिलॅक्स करायचं थोडं सकाळचे 6 वाजलेत 6 वाजता निघतोय आपण आता रिटर्न घरी जायला
आता आपण थोडासा पुढे गेल्यावरती नाश्ता करणार आहोत. नाश्ता केल्यानंतर परत पुढे जेवायला थांबू आणि मग घरीच जायचं आहे. घरी जायपर्यंत संध्याकाळ होईल असं मला तर वाटतोय थांबत थांबत गेल्यावरती. आता बघू. आता तर सकाळी सकाळी निघालो आहे म्हणून काय गरम तर जास्त करत नाही आहे. पेट्रोल टाकायचं आहे बोलतोय. पेट्रोल मी पण टाकून घेतो, फुल करून ठेवतो टाकी, नंतर परत प्रॉब्लेम नको. म्हणजे कमीत कमी 130-140 किलोमीटरचं तरी टेन्शन नाही मला. हँड ग्लोव्ज मी घातले नाहीत कारण खूप टाईट होत आहेत ते. चुकून ते दुसरे हँड ग्लोव्ज घेतले मी. दुसरे नवीन आहेत ते घरीच विसरलो घाईत. त्यामुळे हात पण खूप दुखत आहेत. त्यामुळे फुल टाईट होते, हाताला लागत होते म्हणून आता घातलेच नाहीत. जास्त त्रास होण्यापेक्षा ते बरं. खूपच त्रास होत होते, नाहीतर मी घातले असते. आपली मिरर पण एकदम व्यवस्थित आहेत, काय प्रॉब्लेम नाही झाले अजून तरी. लूज वगैरे काय झाले नाहीत, ओके आहेत. चेनचा पण खूप आवाज येतोय, बघावं लागेल काहीतरी गेल्यावर. सकाळी सकाळीचा हा व्ह्यू कसा दिसतोय बघा, भारी एकदम. सकाळी 5 वाजता निघणार होतो पण उशीर झाला आम्हाला, 6 वाजले. त्यामुळे जायला पण 1-1.5 तास तरी लेट होणार आहे अजून. कालच यायला आम्हाला 6-7 तास गेले, जायला पण तेवढेच लागतील. थोडाफार फरक पडेल. आता थांबतोय किती मध्ये मध्ये त्यावरती आहे. बाईक रायडिंगसाठी सकाळसारखा जो वातावरण आहे ना तोच बेस्ट आहे. थंड हवा, ना ट्रॅफिक, रायडिंग करायला पण मजा येते. चहा पिण्यासाठी थांबतोय आता इथं आम्ही. जरा चहा पिऊ आणि मग जाऊ पुढे, म्हणजे फ्रेश वाटेल थोडा. नाश्ता करून झालाय, पोहे खाल्ले मस्त गरम गरम. आता डायरेक्ट पेट्रोल पंपावरती जाऊ, पेट्रोल भरू आणि मग निघू व्यवस्थित सावकाश. हात चांगलेच दुखत आहेत, राईट हँड जास्त दुखतोय एक्सलेटरमुळे. पेट्रोल पण भरलाय, म्हणजे आता 100 किलोमीटर किंवा 120 किलोमीटरपर्यंत काही टेन्शन नाही. डायरेक्ट साताऱ्यामध्ये आता पेट्रोल भरू. 100 किलोमीटरवरती आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता एंटी फिल्टर पण मी लावून घेतलं आहे आता, म्हणजे पुढे कुठे थांबायला नको सेटअप करायला. ऑलरेडी सेटअप केलं आहे. तरी ऊन कमी आहे पण मी तरी पण लावून घेतलं आहे. बघा आता कसा व्ह्यू दिसतोय, मला पण कळेल जरा एंटी फिल्टर्स कसं यूज करायचं ते. गाडी चालवायला एकदम भारी मजा येते. रस्ता पण मोठा आहे एकदम, काही प्रॉब्लेम नाही ट्रॅफिकचा. कशी पण पळवा, कंटिन्युअसली 90+ स्पीड आहे आपला. तर तुम्हाला आवाज नीट येणार नाही म्हणून मी जास्त बोलत नव्हतो या कंडिशनला. नंतर पुढे आपण स्लो झाल्यावरती बोलू. पेट्रोल भरायला थांबलो आणि थोडासा रिलॅक्स पण होतोय. 191 किलोमीटर्स बाकी आहेत. आता बघू जेवायचं कुठे बोलतायत किंवा नाश्ता करायचं कुठे बोलतायत. थोडंसं तर खावं लागेल किंवा पियावं लागेल. थंडा रेडबुल काहीतरी. आता इथून आपला घाट चालू होतोय तर गाडी आपली स्लो जाईल, तर तसं आपल्याला बोलता येईल व्यवस्थित. आता घाट संपला की डायरेक्ट खाली गेल्यावरती जेवायचं आहे असं ठरलंय. बघू आता काय अजून चेंजेस होतात काय प्लॅनमध्ये. 2-3 प्लॅन तर चेंज झालेत, आता बघू आता काय ठरतोय यांचा. तुम्हाला एंटी फिल्टरचा व्ह्यू कसा वाटतोय तो पण मला सांगा कमेंट करून. चांगला वाटतोय की दुसरा एंटी फिल्टर लावू. आता कोल्हापूरमध्ये अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं, ज्योतिबाला गेलो आणि तुम्हाला माहितीच आहे येताना प्रॉब्लेम झालेला. पेट्रोल कमी पडलेला म्हणून बाईक बंद करून आणलेली आपण खालीपर्यंत. आता काही प्रॉब्लेम नाही, टाकी फुल आहे एकदम. आता घरी जायपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. कारण का 140 किलोमीटरच आलेलं आहे आणि तेवढं आपलं काम होऊन जाईल तेवढ्यात. येताना आपल्याला खूप उशीर झाला पोहोचायला, कारण का बऱ्याच ठिकाणी आपण थांबलेलो. पण फोटो काढा, व्हिडिओ काढा, हेडफोन ॲडजस्ट करा. आता जाताना 3 स्टॉप घेतलेत आणि आता डायरेक्ट जेवायला थांबणार आणि जेवण झालं की डायरेक्ट मग घरी. पण मजा खूप आली बाईक राईड करायला. लॉंग राईड आपल्याला मिळाली एकदाची करायला. बरेच दिवसापासून इच्छा होती लॉंग राईड करू.
त्यामुळे शॉर्ट्स व्हिडिओज टाकत होतो फक्त. या सिटीमध्ये किती करणार आता व्हिडिओ, त्यामुळे काय मी टाकले नाही लॉंग व्हिडिओ. तुम्हाला पण काहीतरी नवीन बघायला मिळेल तर जोरातच लागतोय, कारण का लेट झालंय त्यामुळे ऊन पण वाढले आता आणि बाईक पण हीट व्हायला लागले. पाहायला चटके बसतायत आता. हेडफोन मध्ये गाणी पण चालू आहेत आपली वन साइड, त्यातून हा व्ह्यू आणि आपला बाईकचा आवाज. कोल्हापूरमध्ये मी बाईक घेऊन फिरलो नाही म्हणून काही शूट करायला नाही मिळालंय. जवळच्या जवळ होतं सगळं, रूम पण जवळच होती ना, त्यामुळे चालत आणि एकदाच फक्त मध्येच रिक्षाने गेलेलो. बाईक चालवायचा खूप कंटाळा आलेला. रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पण मी अजून चेक नाही केल्यात, टाईमच नाही मिळाला. आलो, आवरलं, रूममध्ये गेलो, बाहेर गेलो, देवीचं दर्शन, थोडंसं फिरलो. हां, आता काय बोलत होतो मी, थोडंसं फिरलो, परत रूमवरती आलो, जेवायला गेलो, त्यातच वेळ गेला सगळं. आणि आल्या आल्या झोपलो आवरून आणि सकाळी डायरेक्ट आपण 6 वाजता निघालो. जेवणासाठी थांबलेलो होतो आपण, जेवण झालेलं आहे आणि आता सुस्ती येते. सुस्ती येऊन चालणार नाही, कारण अजून 90 किलोमीटरचा प्रवास अजून बाकी आहे आपला. आता डायरेक्ट घरी न थांबता. बाईक गरम झाली उन्हात, लावली तेव्हा सावळी होती, ऊन आला परत. आता तर खूपच ऊन लागेल जाताना. सॉरी, 80 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. 80 किलोमीटर जाणं आहे. मोबाईल फिट करू देते. नशीब गाडीने काही प्रॉब्लेम दिला नाही, व्यवस्थित गेले आणि व्यवस्थित अजून चालू आहे. चला निघू आता. बेकार ऊन आहे, बेकार. किती वाजलेत? 1:22. 2:30 पर्यंत घरी पोचू आपण. आता अंतर काही जास्त राहिलेलं नाही आहे, पोचलोच आहे आपण. 7-8 किलोमीटर बाकी आहे. तर हा व्हिडिओ आपण इथे संपवूया. व्हिडिओला लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.